आताच्या क्षणाची मोठी बातमी, नागपूर मेट्रो तांत्रिक कारणांमुळे बंद पडली आहे। शंकरनगर स्टेशन जवळ ही मेट्रो बंद पडली आहे। काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। शंकरनगर स्टेशन जवळ ही मेट्रो बंद पडली आहे। बंद पडलेल्या मेट्रोतील प्रवाशांना आता बाहेर काढलं जात आहे। ॲक्वा मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे। काही कारणांमुळे गेल्या काही अर्धा तासापासून मेट्रो बंद असल्याचं पाहायला मिळतंय। शंकरनगर स्टेशन जवळ ही मेट्रो बंद पडली आहे। बंद पडलेल्या मेट्रोतील प्रवाशांना आता बाहेर काढण्यात येत आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण साम टीव्हीवर पाहतोय। नागपुरातनं ही एक्सक्लुझिव्ह बातमी आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। नागपूर मेट्रोत तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि तांत्रिक बिघाडानंच नागपूर मेट्रो सध्या बंद पडली आहे। नागपूर मेट्रोची ॲक्वा लाईनही आणि त्याच ॲक्वा मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे। शंकरनगर स्थानकात मेट्रोमध्ये बिघाड झाला आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे सध्या अधिक माहिती देत आहेत। पराग, काय नेमकं कारण आहे? तांत्रिक बिघाड काय झाला आहे? तांत्रिक बिघाड नेमका काय झाला हे कळू शकलं नाही। मात्र मेट्रो मार्गावर मोठ्या प्रमाणात म्हणजे शंकरनगर ते सीतापडी जाणाऱ्या मार्गावर होता की अचानक तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे जी मेट्रो आहे ती बंद पडली। त्यामुळे ते प्रवासी जे ते मेट्रोमध्ये होते त्यांना खाली उतरवण्यात आलं आणि त्यामुळे काहीतरी जी वाहतूक आहे ती आता थोडी विस्कळीत झालेली आहे आणि थोडी उशिरानं जी आहे वाहतूक सुरू आहे। नेमकं काय तांत्रिक बिघाड झाला हे कळू शकलं नाही। मात्र सकाळपासूनच नागपुरात जे आहे पाऊस सुरू होता, त्याच्याशी संबंधित काही तांत्रिक बिघाड आहे का हे मात्र अजूनही मेट्रोकडून प्रशासनाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे कळवलं गेलं नाही। नक्कीच धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नागपूर मेट्रो तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे। शंकरनगर स्टेशन जवळ ही मेट्रो बंद पडली आहे।